श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकानो, तुमच्या कुंडलीत आता शनी मंगळ योगाची अशी काही हालचाल सुरू झाली आहे, जी तुमच्या आयुष्यातील शांत बसलेल्या वादळाला पुन्हा जागा करणार आहे. तुम्ही आजवर जे अपमान पचवले, ज्या आर्थिक फटके सोसले आणि ज्या संकटाने तुम्हाला रात्रीची झोप येऊ दिली नाही, त्या सगळ्यांचा हिशोब करण्याची वेळ आता आली आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ बदल नाही तर एक धमाका घेऊन येणार आहे, जो तुमच्या शत्रूच्या काळजाचा ठोका चुकवेल. वृश्चिक राशीच्या जात करून जेव्हा शनीचे 7.5 आणि राहूचं भ्रमण तुमच्या राशीच्या एका विशिष्ट कोणातून जात असतं, तेव्हाच बऱ्याच अर्थाने माणसाची परीक्षा घेतली जाते. पण लक्षात ठेवा, आता तुमच्या राशीत राजयोग सक्रिय झालाय. आजवर तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेणारे लोक आता तुमच्या समोर हात जोडायला उभे राहतील. पण हे यश मिळवताना तुम्हाला एक अशी किंमत मोजावी लागेल, ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. काय आहे हे गुपित आणि जे तुमच्या 7 पिढ्यांचं नशीब बदलू शकतं? तर वृश्चिक राशीच्या जातकानं तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता पराक्रम स्थानी विराजमान झाला आहे. याचा अर्थ असा की तुमच्या राशीत आता रक्ताचं पाणी करण्यापेक्षा शब्दाचं सोनं करण्याची वेळ आली आहे. ही संधी निसटली तर पुढची अनेक वर्ष तुम्हाला अंधारात काढावी लागतील. पण जर तुम्ही या काळाचा योग्य वापर केला तर तुमच्या घराचा उंबरठा सोन्याच्या पावलांनी भरून जाईल. तयार राहा मित्रांनो, कारण तुमच्या नशिबाचा राज तिलक होण्याची हीच ती निर्णायक अशी वेळ आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, तुमच्या कुंडलीत आता अंगारक योगा संपून एक अत्यंत दुर्मिळ असा गजकेसरी योगाची चाहूल लागली आहे. हा ग्रहयोग तुमच्या आयुष्यातील त्या कालचक्राला गती देणार, जे गेल्या अनेक वर्षापासून एकाच जागी धबकलं होतं. आजवर तुम्ही रक्ताचं पाणी करून कष्ट केलेत, पण पदरात मात्र फक्त निराशा पडली. तुमच्या कष्टाचं फळ दुसऱ्यांनाच लाटलं आणि तुम्हाला मात्र अंधारात ठेवण्यात आलं. पण आता आभाळ फाटणार आणि तुमच्या नशिबाचा सूर्य अशा तेजाने तळपणार की तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची दृष्टी सुद्धा आपोआप खाली झुकली जाईल. वृश्चिक राशीच्या जातकानं तुमच्या राशीचा स्वभावच असा आहे की तुम्ही शांत राहून वार सोसता, पण जेव्हा तुमचा संयम सुटतो तेव्हा समोरच्याचं अस्तित्वच उरत नाही. आता तुमच्या कुंडलीत शनी मंगळाची अशी काही युती होत आहे, जी तुमच्या आयुष्यातील सर्व जुन्या कर्जबाजारीपणाला आणि आरोग्याच्या समस्यांना मुळासकट उखडून टाकेल. हा केवळ एक बदल नाही तर तुमच्या पूर्वजांनी केलेला पुण्याचा उदय आहे मित्रांनो. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमच्या गरिबीची थट्टा केली, त्यांना आता तुमच्या प्रगतीचा धूर पाहावा लागणार आहे. मित्रांनो, ही वेळ केवळ जिंकण्याची नाही तर तुमचं सर्वस्व वर्चस्व सिद्ध करण्याची आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, मित्रांनो, सर्वात धक्कादायक सत्य हे आहे की तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आता बाहेरचा कोणी नसून तुमचा अत्यंत जवळचा असा अदृश्य शत्रू आहे, जो तुमच्या कुंडलीतील अष्टम स्थानातील ग्रहाची हालचाल असं सुचवते की तुमच्या यशाचा राज तिलक होण्यापूर्वी तुम्हाला एका मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागणार. हा काळ तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणारा असेल, पण जो यातून तावून सलाखून बाहेर पडेल, त्याला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. तुमच्या घराण्याच्या इतिहासात तुमचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे मित्रांनो. वृश्चिक राशीच्या जातकानो, तुमच्या कुंडलीतील द्वितीय स्थानात सुद्धा आता धनलक्ष्मी योग आकार घेतोय. एक असा काळ येणार जिथे तुमच्या कंगालीचा वनवास संपून ऐश्वर्याचा काळ सुरू होणार. आजवर तुमच्या खिशात 10 रुपये आले की 100 रुपयाचा खर्च समोर उभा राहायचा. जणू काही लक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावरून पळत जात होती. पण आता ग्रहाची स्थिती अशी काही बदलली आहे की बंद पडलेले उत्पन्नाचे स्रोत अचानक प्रवाही होतील. ज्या पैशाची तुम्ही आशा सोडून दिली होती, तो पैसा आता व्याजासह तुमच्याकडे चालून येईल. हा केवळ योगायोग नाही मित्रांनो, तर हा तुमच्या कर्माची फळ मिळवण्याची एक निर्णायक वेळ असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकन, तुमच्या राशीवर असलेल्या केतूच्या प्रभावामुळे सुद्धा आजवर तुमच्या घरात व्यवसायात गुप्त शत्रूचा सुळसुळाट होता. हे लोक तुमच्या समोर गोड बोलतात, पण तुमच्या मागे खड्डा खणण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण आता सावधान राहा. तुमच्या कुंडलीतील मंगळ आता षष्ठ स्थानावर आपली क्रूर दृष्टी टाकत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या विरोधात कट कारस्थान रचणाऱ्याचा पर्दाफाश होणार. तुमच्या प्रगतीत खोडा घालणाऱ्याची अशी काही अवस्था होईल की त्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमच्या नशिबाचा हा राज तिलक पाहण्यासाठी त्यांना जिवंत राहावं लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्याकडे येणारी एक कल्पित संधी. तुमच्या भाग्यस्थानी
गुरुची दृष्टी पडल्यामुळे येत्या काही दिवसात तुमच्यासमोर एक असा प्रस्ताव येईल जो तुमच्या 7 पिढ्यांचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतोय. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हा बदल स्वीकारताना तुम्हाला तुमची भीती, संशय सोडावा लागेल. जे लोक तुमच्यावर हसले त्यांना तुमच्या यशाची उत्तर देण्याची वेळ आली आहे. हा काळ तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याचा आहे. तयार राहा, कारण नशिबाची दारं आता जोरात ठोठावली जाणार आहेत. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या की तुमच्या कुंडलीच्या चतुर्थ स्थानी सुद्धा शस महापुरुष योग सक्रिय होतोय. आजवर तुमच्या स्वतःच्या घरात रक्ताच्या नात्यात तुमच्या शब्दाला किंमत नव्हती. तुम्ही कितीही केलं तरी शेवटी तुम्हाला चुकीचं ठरवलं जायचं. जणू काही तुमच्या घराच्या भिंतीनंही तुमच्या कष्टाची किंमत नव्हती. पण आता चित्र पालटणार. जो माणूस कालपर्यंत दुर्लक्षित होत होता तोच माणूस आता घराचा मुख्य आधारस्तंभ ठरणार. कौटुंबिक वादाचे हे जळमट तुमच्या आयुष्याला चिकटली होती, ती आता काळाच्या ओघात जळून भस्म होतील आणि तुमच्या शब्दाला राजसत्तेचं वजन प्राप्त होईल. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीच्या दशम स्थानावर सुद्धा सूर्याची प्रखर दृष्टी पडत असल्यामुळे समाजात तुमची एक वेगळी जरब निर्माण होणार आहे. आजवर ज्यांनी तुमच्याकडे पाठ फिरवली, जे लोक तुम्हाला पाहून रस्ता बदलायचे, तेच लोक आता तुमच्याशी हात मिळवण्यासाठी रांगा लावतील. पण सावधान राहा, हा मान सन्मान मिळत असताना तुमच्या कुंडलीतील राहू तुम्हाला भ्रमात टाकण्याची शक्यता आहे. जवळ येणारा प्रत्येक माणूस प्रेमापोटी येतोय असं समजू नका मित्रांनो. त्यातले काही जण केवळ तुमच्या उगवत्या सूर्याला नमस्कार करण्यासाठी येत असतात. तुमचा हा राज तिला टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. हे तंत्र शिकावं लागेल. मित्रांनो, लक्षात घ्या, या भागातील सर्वात थरारक वळण म्हणजे तुमच्या आयुष्यात पुन्हा एक अशी जुनी व्यक्ती येईल, जी व्यक्ती तुमच्या भूतकाळातील एखादं असं रहस्य घेऊन येईल ज्याचा तुमच्या भविष्याची थेट संबंध असेल. तुमच्या कुंडलीत ग्रहाची स्थिती अशी काही दर्शवते की काही जुना संदर्भ तुमच्यासाठी प्रगतीची दारे उघडू शकतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा संघर्षाच्या गडदेतो टाकू शकतो. पण घाबरू नका, कारण यावेळी तुमच्या पाठीशी साक्षात काळ उभा आहे. तुमच्या 7 पिढ्यांचं जे काही सोसलंय त्या अपमानाचा व्याजासह परतफेड करण्याची वेळ आता आली आहे. हा काळ तुमच्या विजयाचा शंखनाद करणार आहे. मित्रांनो, फक्त एवढंच लक्षात वृश्चिक घ्या. राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीच्या अष्टम स्थानात निर्माण झालेल्या ग्रहांचा फेरा आता एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली संदेश देत आहे. गेल्या काही काळापासून तुम्हाला शारीरिक थकवा किंवा अनामिक भीती सतावत होती. जणू काही कोणीतरी तुमच्यावर करणी बाधा किंवा वाईट नजरेचा प्रयोग केला असावा असा भास तुम्हाला होत होता. पण आता घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या राशीवर आता महाकाल आणि हनुमंताचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. तुमच्या शरीरातील मरगळ झटकली जाईल आणि एक अशी ऊर्जेची लाट येईल जी तुम्हाला अशक्य वाटणारी कामं करायला भाग पाडेल. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी आता धुरासारख्या विरून जातील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील मंगळ आता पराक्रम स्थानातून तुमच्या मानसिक शक्तीला प्रचंड बळ देत आहे. याचा अर्थ असा की तुमच्याविरुद्ध रचली गेलेली कट कारस्थानं आता उलटणार आहेत. ज्यांनी तुमच्यासाठी खड्डा खणला होता ते स्वतःच त्यात पडताना तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहणार आहात. तुमच्या राशीचा स्वभाव आहे सूड घेण्याचा, पण निसर्ग सांगतोय की तुम्ही शांत राहा, कारण आता निसर्ग स्वतः तुमचा सूड घेणार आहे. तुमच्या घराभोवती असलेला नकारात्मकतेचा वेढा आता तुटणार आहे आणि तुमच्या कुलदेवतेचा संरक्षण कवच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. हा तुमच्या आत्मबळाचा खरा विजय आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात महत्त्वाचा खुलासा म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणारी एक दैवी घटना. येत्या काही दिवसांत तुम्हाला स्वप्नात किंवा प्रत्यक्षात एखादा असा संकेत मिळेल जो तुम्हाला एका गुप्तधनाच्या किंवा संधीच्या मार्गावर नेऊन सोडेल. ही संधी तुमच्या आयुष्यातील गरिबीचे सर्व रेकॉर्ड तोडून टाकेल. पण लक्षात ठेवा, हे यश टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. तुमच्या मनात काय चाललंय हे कोणालाही कळू देऊ नका, कारण नजर लागण्याची भीती अजूनही कायम आहे. तुमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करण्याची ही शेवटची आणि सर्वात मोठी संधी आहे, ती वाया जाऊ देऊ नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीच्या लाभस्थानी आता ग्रहांचा राजा सूर्य आणि बुध यांची बुधादित्य योगाची युती होत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही आता यशाच्या अशा शिखरावर पोहोचणार आहात जिथून संपूर्ण जग तुम्हाला पाहत असेल. आजवर तुम्ही ज्या सुखाची फक्त स्वप्न पाहिली होती ते सुख आता तुमच्या पायाशी लोळण घेईल. पण लक्षात ठेवा, हे शिखर गाठणं सोपं असतं,
पण तिथे टिकून राहणं हीच खरी मर्दुमकी आहे. तुमच्या नशिबाचा हा राजतिलक केवळ तुमच्या कष्टाचं फळ नाही, तर तो तुमच्या संयमाचा विजय आहे. आता तुमच्या घरात सोन्याचा धूर निघण्याची वेळ आली आहे, पण या प्रकाशात स्वतःचे डोळे दिपून जाऊ देऊ नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जसं जसं तुमचं यश वाढेल तसतसं तुमच्या आजूबाजूला परके आपले व्हायला लागतील आणि आपले परके होतील. तुमच्या कुंडलीतील राहूची वक्रदृष्टी असं सुचवते की तुमच्या ऐश्वर्यावर जळणारे लोक आता गोडविष बनून तुमच्या अन्नात किंवा विचारात मिसळण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रगती पाहून ज्यांच्या पोटात गोळा आला आहे ते आता थेट वार न करता तुमच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करतील. या भागातला सर्वात मोठा इशारा हाच आहे की तुमच्या यशाचं गुपित, तुमच्या तिजोरीची चावी आणि तुमच्या मनातील बेत चुकूनही कोणाला सांगू नका. तुमचं मौन हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, व्हिडिओच्या शेवटी एक असं सत्य आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल. तुमच्या 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटायला आता फक्त एक पाऊल उरलं आहे आणि ते पाऊल म्हणजे कृतज्ञता. जेव्हा तुम्ही शिखरावर असाल तेव्हा ज्यांनी तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढलं त्या देवाला आणि त्या माणसांना विसरू नका. जर तुमच्यात अहंकार आला तर हाच मंगळ तुम्हाला शिखरावरून जमिनीवर आपटायला वेळ लावणार नाही. आजची ही रात्र तुमच्या आयुष्यातील संघर्षाची शेवटची रात्र समजा, कारण उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी केवळ प्रकाश नाही तर साक्षात सौभाग्याचं लेणं घेऊन येणार आहे. तयार रहा, कारण वृश्चिक राशीचा खरा खेळ आता कुठे सुरू झाला आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील केवळ माहिती नव्हती, तर तो तुमच्या नशिबाचा आरसा होता. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की आता तुमच्या संघर्षाचा अंत झाला पाहिजे आणि तुमच्याही आयुष्यात आनंदाचे दिवस आले पाहिजेत, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचं एक लाईक आम्हाला अशाच प्रकारे तुमच्यासाठी लढण्याची ताकद देतं. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेवर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये विसरू नका राजतिलक असं नक्की लिहा, कारण ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्याच आयुष्यात चमत्कार घडतात. पाहूया किती वृश्चिक राशीचे वाघ आज कमेंटमध्ये आपली उपस्थिती लावतात. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या 7 पिढ्यांचे रेकॉर्ड मोडणारा हा प्रवास जर तुम्हाला माझ्यासोबत पूर्ण करायचा असेल तर खाली दिलेलं सबस्क्राईब बटन आत्ताच दाबा आणि ती घंटी बेल आयकॉन वाजवायला विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी असं एक गुपित सांगणार आहे जे ऐकून तुमच्या शत्रूंच्या पायाखालची जमीन सरकेल. चला तर मग आत्ताच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रोमहर्षक भागात. श्री स्वामी समर्थ.